हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर चला मग आज पण जायचं आहे वावरात. सगळे कपडे झाले धुणं. वातावरणही मस्त आहे आज, पण आज पाणी नाही. कालही पाणी होतं. आणि कढीपत्त्याचं झाड आणलं आईनं. हे पा कुठून तरी, पण वावराच्या गडबडीत हे लावणं नाही होऊ राहिलं. सगळे कामं उरकले. आता रुपा घासू राहिली भांडे. स्वयंपाक पाणी झालं सगळं. वावरात जायची तयारीच आहे, पण अजून मी राहिली चहा घ्यायची. आता मी घेऊन घेतो चहा. मला वाटलं मीच राहिली का चहा घ्यायची. दादा राहिले चहा घ्यायची, घेऊ राहिले आणि मी घेतो. चिवडा केला होता ना. आज सगळे भांडे कुंडे लयच लवकर चालले. आणि आज नाश्त्यात आहे रात्रीच्या पोळीचा चिवडा. मग चहा घ्यायले. चहा करतो मस्त गरम. सकाळचा चहा घेतल्याशिवाय काही दिवस चांगला जात नाही. त्यासाठी मस्त घेऊन घेतो चहा. आता गवती चहा टाकून चहा मस्त काळा दिसून नाही राहिला का. हे पा चिवडा पोळ्याचा. उजून करा पाकळेचा समजा करत दिसत नाही. सारा दुखलंच मग. 10-11 वाजेचे लोक बसत आणले. 8-9 वाजेचे लोक हातांचा खांच्या शांत ठेवा निरा. तुम्ही त्याची पिच्छात धरला. आता किती काय केलं तरी ते खातीनच ना. मग कधीच बसा. तर लोकांचे आहेच ना पीक, तर ती काही ना काही आपलं खातील का. असं वाटतं की बाबा हाय किती झोपेले राहिले घरी झोपते लोक. वार जोडा भाऊ दूध होते ना. म्हणजे कामाची दिवशी तिने मग आंघोळ. इकडे घरचे लोकांना वधवध या वावरातून करा भाकर आहे का नाही. बांधा भाकर. तिकून आली की येता बरोबर द्या चुलखंडात घुसा. राहिलं चहा पियाचं, राहिलं काही हे करायचं. सऱ्याच लोकांची पिकात जंगलाईने का आपलंच आहे का. आता एक दिवस राखण करून एक दिवस सापडला त्याने. गेलो नाही जवळची बाई आहे की तिचं 1.5 एकर कारवावर सोनबाई डोशी पराठी निघली होती. ती फुलाची ते म्हणत नाही का, बंट्या पेरून द्या म्हणे. ते म्हणत की आपल्या फेऱ्यात काय घेऊ द्यायला पेरेल 30-35 हरणा त्या 1.5 एकरात. आणि लोक पोरगा आला झाकट पडल्या पाहिजे. आम्ही घरी आलो तेव्हा गवारच होतो निरा गवार. काय म्हणे त्या पोराले नाही रे म्हणे मग हरणा गिरणा का जडजडचे हरणा पाहिजे. आम्ही काय सांगावं की हरणा होत्या काय आपण आपल्याला माहितच नाही. आम्ही चाललो 2 जण 3 जणी. पुंगी म्हणे काहीच म्हणजे हरणा नव्हते रे बाबू. इथल्या मोठ्या हरणामधून सरतात वर पाहतात म्हणलं ते. आपल्या हर कुठे मोठे खुट्यावर सोनूबाई म्हणत की नाही काऊन खुट्यावर नाही. चला मग चहा घेऊन झाला. आता टायमातला टाईम काढून मी हे कढीपत्त्याचं झाड लावून घेतो. लई दिवसानं भेटलं मला कढीपत्त्याचं झाड. जगते की नाही पाहू. आई घरीच असते, पण आईने लावलं नाही कारण आई म्हणते की मा हातचं झाड जगत नाही. म्हणून आता मी पाहतो लावून. तसे मा हातचे झाडं जगतात, पण कढीपत्त्याचं नाही जगू राहिलं. अजून सगळी तयारी राहिली. भाकर बांधायची राहिली, वावरात जायची तयारी राहिली. पण तरी आता पहिले कढीपत्त्याचं झाड घेतो लावून. कारण जगलं तर मग विकत आणायचं काम नाही. कढीपत्त्याचं झाड नाही जगलं तर विकतच आणावं लागेल. मग तसे मी लय झाडं लावून पाहिले दारात कढीपत्त्याचे, पण काही जगून नाही राहिले ते. आता हे पाहू झाड जगते की नाही कढीपत्त्याचं. चला झाली आमची तयारी सगळी वावरात जायची. साबण घेऊन राहिली का.
चिटकून घेतलं बाई याले पण मी. तेवढंच म्हणजे लय मोठं आहे ना ते तेवढंच काय. आज टाकायचं आहे वाण्याचं औषध वावरात. त्यासाठी रुपानं घेतलं साबण हात धुयाले, कारण ते लय विषारी असते. वावरात गेल्यावर दाखवतोच मी तुम्हाला. चला मग आता वावरात झाली सगळी तयारी. वावरात आज सापडली आम्हाला आमची स्कूल बस. पकडली आम्ही लवकरच सडकवर. आज तर वावरात येता बरोबर पाणी चालू झालं पा. बोला ना बाई व. झाडाखाली उभं आहो आम्ही. लयच येते वाटते. आलो वो बाई, आलो वो बाई. आता माई हे असं कसं आता या ना तुम्ही हत्ती तसंच आहे. असं असं धरलं की झालं. आमची कपडी मोबाईल मला झाला हो पाण्यात. करून नको. हे पहा आमची खोपडी तयार होते. जागीच पाणी आलं की झाली खोपडी तयार. पण झाडाखालीच बसेल आहो आम्ही. झाडाखाली बसत नसतात ना पाणी पावसाळ्याचं. हवं काय होतं विजा कडकडतात ना. त्यात मोबाईल आहे आपल्याकडे. या जेवण करायला पाणी थांबलं. येता बरोबरच आम्ही घुसलो कागदाखाली. पाण्याचा ठोक आला तर तरी अजून अभय आहेच. पण वातावरण लय मस्त आहे आज. स्पेशल मटकीची भाजी, हिरव्या मिरचीचा ठेसा, लोणचं आणि कच्ची गोबी आहे आज खायला. भात आहे, खिचडी मस्त आणि कच्चे मठ आणि हिरव्या मिरचीचा ठेसा एकदम मस्त लागते. मुगाच्या शेंगा खातो आपण तसं. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. हिरव्या मिरचीचा ठेसा आणि कच्चे मठ. जेवण झालं, सगळे लागले कामाले. बंधू लागले बंधूच्या कामाले. हा बांध फुटला इकडून. फुटला की फोडून द्यायला माहीत नाही, पण आम्ही काही वावरात नव्हतो. हे सगळं पाणी आलं इकडे आणि सगळं एवढं खरावून गेलं पा. पराठी सगळे खड्डेन मड्डेन काही माहीत पडलं. सगळं पाणी फुटलं इकडून. बंधू टाकू राहिले आता बांध. आणि आम्ही लागलो आमच्या कामाला आता 2-2 तासानं. हे पा खुरप. मी थोडासा पाणी प्यायचा ब्रेक घेतला तर वाणी दाखवतो तुम्हाला. वाणी किती मोठा आहेत. वाणी पा बापा. या वाण्यानं 3 दिवस झाले एकदम मॅट करून सोडला आम्हाला. सारखी लावून दाख. हे पा वाणी काय चिपकतात एवढे वाणी. सारखी खाणं लावली. डबल आम्ही सारखी लावूच राहिलो. कायले चिपकले होते भाजीले. कायले चिपकून राहतात ते पाय ना. ते पाय ते मार तुम्ही. मार नको बाई वो. मार बाई. आता मग एवढ्या मोठ्या रुपयाचं नुकसान करतात ते. मारू नको बाय वो. जीव कसते ना माय हो. हे रुपा मारू राहिली बाई. औषध टाकणं त्याच्यावर. औषध टाकली की सगळे मरतात. मारल्यापेक्षा असे खुरप्यानं शिंदड सांदड केल्यापेक्षा. मला बांध खणणं. आता टाकू राहिले वाण्याचं औषध. बंधूची सेफ्टी. हातात पन्नी, तोंडाले बांधलं. चला झाला आमचे काम आता इकडच्या वावरातले. घरी निघायची तयारी चालू आहे. सरकी लावून घेतली आणि ते तेवढं निंदून नाही घेतलं पाट्याखालचं. थोडंसं राहिलं आता. ते होईन फेराच्या दिवशी येऊ आम्ही दोघी जणी. सगळी तयारी झाली. आता कुठे चालला हा. चला मग घरी आता. आज काम जरा सकच होतं म्हणून हे शिल्लकचं काम केलं. रुपाची चालू आहे आवरावर घरी जायसाठी. आणि मी जरा बसली आता, कारण थकलो आज लय. इकडे काम वावरातलं सगळे कामं झाले. बंधूनं वाणीची औषधही फेकली. बांधाही टाकला तिकडे. फुटलं होतं तर बंद करून टाकलं म्हणजे पाणी येणार नाही आता तिकून. आणि आता फक्त निंद्यालेच यायचं आहे या वावरात. आणि एक दिवस फेर असला ना डवऱ्याचा तवा येऊ. आता नाही पाणी
घाई केली पाण्यानं याची आणि आपली सगळी हे करून टाकली घाण. फक्त 3 दिवसच आमची घाण करून टाकली पाण्यानं. आता पहा किती मस्त ऊन तपू राहिलं. आता आमचे 3ऱ्या दिवशी तोडे लावणं झाले, सगळे कामं झाले इकडे दूरच्या वावरातले. थैले आहेत का बकऱ्या? माय बाई बकऱ्याला चारा माय बाई दादी तर लय मस्त केली आहे. बसता येते पण त्याच्यावर. काय बोलला? आज लय लवकर झाला स्वयंपाक. फणसाची भाजी आज बनवली. फणसाची भाजी आईनंच बनवली. शिन बांधू राहिली आई भाकर बंधूची. आज जरा लयच लवकर स्वयंपाक झाला. त्याच्या आंघोळा पांघोळा झाल्या लवकरच आज. आणि माई अजून आंघोळच राहिली. मला घरी येऊन करायला लागते मग बकऱ्याचा चारा पाणी. सगळा चारा खाल्ला बकऱ्यानं आता. आणि यायच्या आंघोळा पांघोळा राहतात मग मी बकऱ्याचा चारा पाणीच करतो. त्यांना बंधूची तयारी झाली सगळी वावरात जायची. थैली भरणं चालू आहे. या चहा घ्यायले संध्याकाळचा. आणि गवती चहाचा चहा पिऊ आता लय बोर झालो. आज पेणार आहे मी अद्रक टाकून चहा मस्त कडक कडक, म्हणजे सगळा थकवा दिवसभराच्या कामाचा निघून जाईल असा.